आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सियाने केतनचा खून केल्याची बातमी पसरल्यानंतर अनेकांनी तिला लग्न करायचे नव्हते, तर कुटुंबाला किंवा केतनला सांगायचं होतं की माझं दुसऱ्या मुलाबरोबर प्रेमसंबंध आहेत. निष्पाप केतनचा जीव का घ्यायचा, असा संताप पुणेकरांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र लग्न मान्य नसूनही सियाला कुटुंबासमोर हे सांगायची हिंमत नव्हती. तिच्या कुटुंबालाही सिया आणि चेतन चौधरी यांच्या प्रेमसंबंधांची कल्पना असल्याचं समजतंय, परंतु ती आपल्या म्हणण्याच्या बाहेर जाणार नाहीत असे गोयल कुटुंबाला वाटत होते. परंतु सियाच्या प्रेमसंबंधाबाबत अगरवाल कुटुंब पूर्णतः अनभिज्ञ असल्याचं समोर आलंय. विशाल अगरवाल आणि प्रवीण गोयल हे दोघेही व्यावसायिक आहेत. गोयल यांचा मार्केट यार्डमध्ये व्यवसाय असून सिया हिने नुकताच बेकरी व्यवसाय सुरू केला होता. तिचा प्रियकर चेतन चौधरी याचाही मार्केट यार्डमध्ये मसाल्याचा व्यवसाय आहे. दोघांचे व्यवसाय जवळजवळ असल्याने सिया व चेतन यांची ओळख झाली होती. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. इकडे व्यवसायातून अगरवाल आणि गोयल दोन्ही कुटुंबे एकत्र आली होती. त्यांनी फेब्रुवारी 2026 केतन आणि सिया यांचा विवाह ठरविला होता. मात्र हे लग्न सियाला मान्य नव्हतं. सिया गोयल हिचा वाढदिवस असल्याने दोन्ही कुटुंबांनी मिळून 19 जून रोजी महाबळेश्वर येथे मोठी पार्टी आयोजित केली होती. पण या लग्नाला सिया हिचा विरोध असल्याने व तिला तिकडे जाण्याची इच्छाच नसल्यामुळे तिने आदल्या दिवशी आपला प्लॅन बनविला. केतनबरोबर वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून 18 जूनला त्याला लोहगडावर घेऊन जाऊन प्लॅनप्रमाणे याला दरीत ढकलून देऊन त्याचा खून केलाय. सिया गोयल हिचे चेतन चौधरी याच्यावर प्रेम असल्याने तिला केतन अगरवाल याच्याबरोबर विवाह करायचा नव्हता. परंतु घरातील लोकांचा दबाव असल्याने व दोन्ही कुटुंबांनी हे लग्न अगोदरच ठरवलं असल्याने सिया हिने हा मार्ग स्वीकारल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आले. पण या प्रकरणात निर्दोष अगरवाल कुटुंबाने त्यांच्या एकुलत्या एक मुलाला गमावलंय. केतनला या अगोदरही 2दा मारण्याचा प्लॅन केला होता सियाने. केतन अगरवाल आणि सिया गोयल हे लोहगडावर गेले होते. त्या अगोदर ते मे महिन्याच्या अखेरीस आणि 14 जूनला लोहगडावर गेले असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. कदाचित तेव्हा मारण्याचा प्लॅन असावा, पण पूर्ण झाला नसावा असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यावेळी त्यांच्याबरोबर चेतन चौधरी होता का याची चौकशी अजून झालेली नाही. केतन अगरवाल आणि सिया गोयल यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. चेतन चौधरी हा सिया हिचा मित्र असल्याची केतनला माहिती होती. जर सियाला लग्न करायचे नव्हतेच तर तिने सरळ नकार दिला असता तर आम्ही त्वरित लग्न रद्द केलं असतं. त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलण्याचे का ठरवले, असा सवाल उपस्थित करीत या प्रकरणात मुलीच्या कुटुंबियांना सुद्धा अटक झाली पाहिजे. त्यांना तिचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचे माहिती होते, तरी सुद्धा त्यांनी आमची फसवणूक केली आणि माझ्या मुलाला मारले, अशा शब्दात केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी संताप व्यक्त केलाय. लोहगड किल्ल्यावरून केतन अगरवाल याला खोल दरीत ढकलून खून केल्याचं उघड झालंय. हे सर्व कळल्यावर विशाल अगरवाल यांनी या प्रकरणात सिया आणि चेतन चौधरी यांच्याबरोबरच या घटनेत सियाच्या कुटुंबियांचा सुद्धा हात आहे, त्यांनाही अटक झाली पाहिजे अशी मागणी केली. विशाल अगरवाल म्हणाले, सिया आणि केतन यांचा फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला होता. ते जूनमध्ये बालीला जाणार होते. 4घे जण एकत्र प्रवास करणार होते, पण केवळ केतनचाच पासपोर्ट हरवला, त्यामुळे त्याला जाता आलं नाही आणि विमानतळावरून परत यावं लागलं. चेतन चौधरी दुचाकीवरून लोहगड किल्ल्यावर पोहोचला. ते दोघे एकत्र वर गेले. त्यांनी केतनला एका वस्तूने मारले आणि वरून खाली फेकून दिले. पोलिसांनी खूप मदत केली आणि हे प्रकरण वेगाने सोडवले. स्थानिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी मोलाचं सहकार्य केले. त्यांनी त्वरित आम्हाला तपशील कळवला आणि दोघांनाही अटक केले. लोहगडावर केतन आणि सिया दोघेही गेले होते. त्यानंतर त्यांच्या मागून चेतन चौधरी तोंड लपवून लोहगडावर गेला.
लोहगडावर जाताना एक जण तोंडाला मास्क लावून जात असल्याचं CCTVमध्ये कैद झालं होतं. ते पोलिसांना फुटेज दिसले आणि त्यानंतर गुन्ह्याचा उलगडा झालाय. केतन हा अमेरिकेतून शिक्षण घेऊन आला होता. त्याला ट्रेकिंगची आवड होती. संपूर्ण घटनेची माहिती घेतल्यावर ट्रेकिंगची माहिती असणारा तरुण अशा प्रकारे पळूच शकत नाही असे वाटल्याने स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा ग्रामीण पोलिसांना सखोल तपास करण्यास सांगण्यात आले व त्यानुसार लोहगड किल्ला खून प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना वडगाव मायळ न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावले. या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने दोन्ही आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या काळात पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येणार आहे. तुम्ही कल्पनाही नाही केली असेल असं एवढं मोठं दुःखाचा डोंगर तुमच्या कुटुंबावर कोसळलेला आहे. सुरुवातीला केतनचा जो मृत्यू झाला हा अपघातामुळे झाला असं सांगण्यात येत होतं. मात्र पोलीस तपासामध्ये वेगळं चित्र आलंय. नेमकं काय प्रकरण आहे, कोण ही मुलगी आहे आणि त्याच्यासोबतचा आरोपी कोण आहे, काही माहिती आपल्याला पोलिसांनी दिली आहे? ह्या मुलीचं नाव आहे सिया प्रवीण कुमार गोयल. यांचं मार्केट यार्डमध्ये स्पायसेसचं शॉप आहे, BG गोयल अँड कंपनीच्या नावाने. ह्या मुलीसोबत माझ्या मुलाचा साखरपुडा फेब्रुवारीमध्ये झाला होता. त्यानंतर हे 18 तारखेला 19 तारखेला सियाचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी हट्ट करून खूप त्याच्यासोबत जिद्द करून त्याला 18 तारखेला आपण प्री बर्थडे म्हणून त्याला तिकडं लोहगड किल्ल्यावर घेऊन घेऊन गेल्यानंतर तिथं वरी गेले. ते वरी गेल्या घरनं माझ्याकडनं इथनं 8:20 तो निघाला होता. 11:15 वाजता आम्हाला कळालं, सियाच्या मम्मीचा फोन आला की तो केतन लोहगड किल्ल्यावरनं खाली दरीत कोसळला. आम्ही इथनं ताबडतोब तिथं पोचलो. तिथं गेल्यावर ग्रामस्थान पोलिसांनी सगळी इन्व्हेस्टिगेशन, त्याला त्याची बॉडी होडकून ठेवली होती, आणून आम्हाला दाखवली तर तो गेला होता. त्यानंतर ते बघून अपघात, आम्हाला सुद्धा वाटलं नाही की ते अपघात आहे या घात आहे. आम्हाला पण अपघातच समजत होतो आम्ही. पर जेव्हा त्याची बॉडी घेऊन पोलीस आले त्यावेळेस सियाचा कसलाही रिॲक्शन नव्हता. जसं एखाद्या मुलीचा अगर खरा नवरा वारतो तर त्याला काही दुःख होतो, त्या दुःखासारखं त्याचं काही नव्हतं. पहिली गोष्ट तिथं थोडी खटकली, परत आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून आम्ही लक्षात नाही दिला. पर त्यानंतर आम्हाला ग्रामीण पोलीस व तिथले SP श्री संदीप सिंगजी गिलजी यांनी खूप हेल्प केली, खूप मदत केली. त्यांनी ताबडतोब त्याचा तपास लावला सगळ्या गोष्टींचा. आणि तपास झाल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की ह्या पोरीचा चेतन बाबूलाल चौधरी ह्या नावाच्या पोरासोबत अफेअर होतं नोव्हेंबरपासून. आणि त्या अफेअरमध्ये ते बाहेर कुठं हनीमूनला पण गेलते, कुठं बाहेर फिरायला पण गेले होते. आणि तो पोरगा बाजू त्यांच्यासोबत 20-30 फूट मागं पुढं चालत होता लोहगड किल्ल्यावरती. आणि वरी जाऊन त्यांच्या दोघांच्या संगनमताने त्यांनी केतनला तिथनं मारून वरनं फेकून दिला. यापूर्वी पण तिने अशा प्रकारचा प्रयास केतनच्या बाबतीत केलं होतं का, की केतनला त्याच्यावर काही डाऊट वगैरे आला होता का, त्याचा पासपोर्ट वगैरे डिस्ट्रॉय केला होता का तिने? पासपोर्टचा असं होतं की त्यांनी प्री वेडिंग शूटिंगसाठी 6 जून रोजी मुंबईतनं इंडोनेशिया बालीसाठी जाणार होते. तिथं जाता जाता हे 4च लोक गाडीमध्ये होते. माझी मुलगी, मुलगा, सियाचा भाऊ साहिल, हे 4ही लोक गाडीत होते. गाडीत बसताना सगळ्यांनी पासपोर्ट चेक केले. एक बॅगमध्ये सगळे पासपोर्ट, करन्सी, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे सगळे एकाच पाऊचमध्ये ठेवलं. ते पाऊच गाडीमध्येच होती. हे फूड मॉलला थांबले. फुटबॉलमध्ये हे लक्षात नाही आलं की सिया मल्ली मोबाईल विसरलाय म्हणून एकटीच गाडीत गेली आणि परत आली. तिथनं गेल्यानंतर जेव्हा एअरपोर्टवर पोहोचले सगळ्या लोकांचे पासपोर्ट होते, पर केतनचा हा पासपोर्ट तिथं मिसप्लेस होता. तर असं वाटलं की तो कुठं पडला असेल का. त्यांनी हुडकायची कोशिश केली, कुठंही सापडला नाही मग पासपोर्ट. त्याच्यामुळे ते रिटर्न आले. रिटर्न आल्यानंतर त्यांनी 3-4 दिवशी परत वापस त्याच्या संगत राडा घातला, भांडणं केली की आपल्याला लोहगडला जायचंय. आणि त्यानंतर पुन्हा ते 14 तारखेला
14 जून 2026ला परत लोहगडला गेली. त्यावेळेस ते दोघं एकटेच होते. त्यांनी वापस त्याच ठिकाणावरती केतनला धक्का मारला. धक्का मारल्यानंतर केतन असा मागं सरकला. मागं त्याला एक झुडप हातात लागलं. ते झुडपाला धरून तो वाचला गेला. जसा वाचला त्याला शुद्धी असं समजायला लागलं की आपण धक्का मारलाय आणि वाचलोय. तर त्यांनी लगेच हल्ला केला की साप आला, साप आला, साप आला. आणि त्याला जाऊन मिठी मारली आणि असं वाटलं की खरंच साप आलता म्हणून ह्याने त्याला धक्का दिला आणि तो वाचला गेला. पण ते घटना मला कळत आली आहे की त्यांनी त्याचा त्यावेळेस खून करायची कोशिश केली. एकूणच म्हणजे हा जो दोघांचा जो लग्न होणार होता, घरच्यांच्या संमतीनं होणार होता, प्रेमविवाह होता का, की याच्यामध्ये तिच्या अशा अफेअर विषयी तुमच्या कुटुंबियाला किंवा तुमच्या काही परिजनांना काही माहिती होती का? हा अरेंज मॅरेज होती. आमच्या सगळ्या कुटुंबाच्या दोघांच्या सहमतीनं हे विवाह ठरलं होतं. आम्हाला कुणालाच, आमच्या मुलाच्या बाजूला कुणालाच माहिती नव्हतं. पण आज आमच्या हे लक्षात येतंय की त्यांच्या मुलीचे ही जी चालचलन आहेत, ते जे बाहेर जी काय अफेअर आहेत या जे काय भानगडी आहेत, आणि मला असं वाटतंय की ती एकच नाही आहेत, अजून भरपूर आहेत. ते सगळे त्यांच्या पूर्ण परिवाराला माहीत होतं. आणि माहीत असताना मुद्दामून त्यांनी की बाबा चला हे सगळे बंद होतील आणि यांना माहीत नाही तर यांच्या संगत लग्न करून देण्यासाठी आम्हाला फसवण्याचा पूर्ण डाव ठेवला होता. एकूणच म्हणजे सिया किंवा तिचे कुटुंबीय तुमच्यासोबत असं वागतील आणि अशा प्रकारच्या अतिशय म्हणजे दुर्दैवी प्रश्नाला तुम्हाला कधी प्रसंगाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल असं कधी तुम्ही कल्पना केली होती का? हा प्रसंग कुठलाच बाप कुठल्याच आपल्या मुलासाठी कधी करू नाही शकत. 26 वर्षाच्या मुलाला गमवून कुठला बाप असा प्रसंगाचा विचार करू शकतो? त्या लोकांचा पण असा कधी आम्हाला वाटला नाही का की आम्ही एकमेकांना लगभग 35-40 वर्षापासून ओळखतो. असा काही नवीन नव्हते एकमेकांना. हे माझ्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की मला 26 वर्षाचा पोरग घालून आज त्याचं दुःख मानवावं लागतं. आज सगळ्यांना हे समजायला पाहिजे की एवढं तरुण पोरग गेल्यानंतर त्या बापावर काय परिस्थिती येते हे सांगणं कठीण आहे. माझा शेवटचा प्रश्न असेल की पोलिसांनी याच्यामध्ये 2 आरोपींना आता म्हणजे अटक केली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र ह्या पार्श्वभूमीला जे लोक तिच्या घरच्या लोकांनाही माहिती होती त्यांना काही सह आरोपी करण्याची मागणी तुमच्या कुटुंबियांच्या वतीनं करण्यात येणार आहे का? मी ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर व बाकीच्या ऑफिसरांना रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही आता सध्या 2च आरोपी जे तिथं जाग्यावर होते त्यांना केलाय. पण माझा असा विचारधारणा आहे की हा कट मागे अजून पण त्यांच्या परिवारमधल्या काही लोकांचा हात आहे. जसं काही संस्कार पहिल्यापासून आज 20 वर्षाच्या मुलीच्या हे संस्कार कशी येतील की त्यांनी कुणाला मारायला पाहिजे, हे संस्कार येऊच नाही शकत. म्हणजे हे त्याला त्याच्या आई वडिलांनी, त्याच्या भावाने या त्यांच्या आत्याने त्यांना कुणी त्याला शिकवलं असेल या ते ह्या सगळ्या कटांमध्ये सहभागी असू शकतात. मी त्यांना विनंती केली आहे की आपण पूर्ण इन्व्हेस्टिगेशन घेऊन त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करा. म्हणजे हा संयुक्त त्या दिवशी अजून कोणी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी होते? मला सांगण्या या माहितीच्या हिशोबाने ते दोघच होते, माझा मुलगा केतन आणि ते दोघं. आणि तो चौधरी नावाचा जो मुलगा होता तेच माझा मुलगा केतन, चेतन चौधरी आणि सिया गोयल. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.